यावेळी अतिशय वेगवान चेंडू हर्षद महातोंडकर गोलंदाजीत पॉवर प्लेच्या षटकाने सुरुवात करतोय आणि निश्चितच पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळला जातोय. दोन सीमारक्षक, एक सीमारक्षक मिड विकेटला, दुसरा सीमारक्षक अगदी डाऊन द ग्राउंड. लतीफ नाईक आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद. पॉवर प्लेच्या षटकात सलग 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सांघिक धावफलकाची सुरुवात अजूनही झालेली नाहीये. श्री गणेशचा करायचा बाकी आहे. कोलंबिया खोरजुएम क्रिकेट संघासाठी टॉस जिंकून घेतलेली फलंदाजी आणि प्रतिस्पर्धी टीमला इन्व्हाइट केलं जात आहे जे गोलंदाजीसाठी. ओव्हरपिच चेंडू यावेळी मिड विकेटच्या दिशेने गॅप मध्ये फटका खेळलाय. वन बाउन्स, सीमारेषेचं उल्लंघन. 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चौकारानिशी वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाचा श्री गणेश होतोय लक्ष्मण याच्या बॅटमधून. लक्ष्मणच्या बॅटमधून निघालेला चौकार. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू यावेळी फाईन लेगच्या दिशेने फटका खेळला. पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन. हर्षणच्या विरोधात सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आणि धावफलक तब्बल 8 धावांवर. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकातील नेमका शेवटचा चेंडू उरलाय बाकी. आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू आणि 2 चौकार ज्याच्या बॅटमधून लक्ष्मण. अगदी ब्लॉक मध्ये चेंडू, विकेट किपरला देखील बीट केलं गेलं. काय सुंदर चेंडू, कमबॅक करणारा चेंडू हर्षदच्या गोलंदाजीत. निर्धाव चेंडूने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची खेळी समाप्त होत आहे. बिनबाद हर्षदच्या विरोधात 2 चौकार टोलवले गेले आणि धावफलकावर बिनबाद 8 असा धावफलक आपण बघू शकता. उर्वी क्रिकेटर्स संघ प्रथमतः गोलंदाजी करताना आणि समोरनं टीम कोलंबिया खोरजुएम क्रिकेट संघ बॅटिंगसाठी. लतीफ नाईक, मिस्टर लतीफ नाईक बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकासाठी. बॅकफुटवर जाऊन फटका खेळलाय, बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. गोलंदाज लतीफ आला चेंडूवर. एक सिंगल धाव पुन्हा एकदा आणि सिंगल निशी विकी या वैयक्तिक धावफलकाचा श्री गणेशा करतोय. सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक 9 धावांवर आपण पाहतोय. दुसरं षटक सुरू आहे. सामना 4 षटकांच्या ठिकाणी आपण अनुभवतोय. दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण लढत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलाय 9 धावांवर. दुसऱ्या षटकाची सुरुवात आहे. प्राथमिक फेरीतील लढत. ओव्हरपिच चेंडू यावेळी मिड विकेटच्या दिशेने फटका, डीप मिड विकेटच्या दिशेने. हर्षदच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. ओव्हरपिच चेंडूवर लक्ष्मणच्या बॅटमधून निघालेला षटकार आणि धावफलक पोहोचलाय तो तब्बल 15 धावांवर. लतीफच्या विरोधात टोललेला षटकार, त्यानंतर लतीफने कमबॅक करणारा चेंडू हाताळलाय आणि धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय 15 धावांवर. दुसऱ्या षटकातील अंतरिम 2 चेंडूंचा खेळ हा मैदानात उरलाय बाकी. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव. व्हाईट बॉल निश्चित धावफलक परावर्तित तब्बल 16 धावांवर धावफलक.
ओ यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू. काय सुंदर चेंडू, निशब्द करणारा चेंडू लतीफच्या गोलंदाजीत. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक स्थिरावलाय 16 धावांवर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू उरलाय बाकी. बिनबाद 16 असा धावफलक आपण बघू शकता. पुन्हा एकदा कमबॅक करून देणार चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि मैदानात या ठिकाणी दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. बिनबाद 16 धावांवर धावफलक आपण पाहतोय. सचिन सावंत नवीन खेळाडू गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. तिसऱ्या ओव्हरचा खेळ हाताळण्यासाठी सचिन सावंत गोलंदाजी मार्कवर आलाय. अकुटाबाचा चेंडू ऑन साइडला. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने फटका. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येतोय. फेकी नॉन स्ट्राईकच्या दिशेने आणि थोडीशी चुकीच्या दिशेने फेकी आले. 2 धावा मैदानात पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावनिशी धावफलक आता मात्र 18 धावांवर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावर झाल्यात 18 धावा. सलामीची जोडी आता मात्र मैदानात आहे टीम कोलंबिया खुर्जुम क्रिकेट संघासाठी आणि तिसरं षटक सचित गोलंदाजी मार्कवर. फलतूरमध्ये या ठिकाणी निर्धाव चेंडूची काउंटिंग केली जाते आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. धावफलक मात्र 18 धावांवर. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन फटका खेळला. विकीच्या बॅट बंद फटका डीप लॉंग ऑफ वरनं हर्षद पुन्हा एकदा चेंडूवर. या चेंडूवर मिळाली ती सिंगल धाव आणि धावफलक पुढे सरसावलाय 19 धावांवर. यावेळी शफल होऊन फटका खेळलाय डीप लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी धावफलक 23 धावांवर आपण बघू शकता. यस थँक्यू डीजे. पहिल्या सामन्यातील विनर संघ आहे माळो बॉयज हरमल आणि दुसऱ्या सामन्यातील विनर संघ बांदेश्वर शिवोलीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ऑर्गनायझर कमिटीशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. माळो बॉयज हरमल आणि बांदेश्वर शिवोलीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे व्हाईट बॉलसाठी दात मागितली गेली. व्हाईट बॉलचा इशारा अवांतर धाव. आणि आता मात्र रेफर केला जातो. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली, रिव्ह्यू मागितली आहे व्हाईट बॉलसाठी. टीम कोलंबिया खुर्जेम टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, वारंवार आम्ही सूचना देतोय डगआउट कंपल्सरी आणि आपण डगआउट मध्ये दिसत नाही आहात. आपल्यासाठी ही पहिली वॉर्निंग आहे. मगासपासून 2 ते 3 वेळा उल्लेख केला होता. सगळे नियम वारंवार प्रत्येक मॅच सुरू व्हायच्या अगोदर सांगतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळी पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडूची काउंटिंग होत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर बिनबाद सलामीची जोडी मैदानामध्ये खेळताना धावफलक आपण पाहतोय 23 धावांवर. बिनबाद 23 धावा. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू उरलेत बाकी.
आणि 23 धावांवर धावफलक. मळबॉईज हरमल आणि बांदेश्वर शिवलिम तुमच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी पुन्हा एकदा कॉल देतोय. लवकरात लवकर आपण ऑर्गनायझर कमिटीशी संपर्क साधावा. निखिल निखिल बॉलिंग मार्कवर चौथ्या षटकासाठी. ओव्हरपी चेंडू ऑन साइडला फटका. ओ यावेळी मिसफिल्ड होत आहे. मिड विकेटला मिसफिल्डच्या जोरावर 4 धावा मिळाल्यात. चौकार निश्चित धावफलक परावर्तित झालाय. चौकार निश्चित धावफलक 27 धावांवर आपण पाहतोय. शैलेश बॅट मधनं निघालेला चौकार निश्चित परावर्तित झाला. धावफलक 27 धावांवर. फिल्डिंग मध्ये थोडस बदल झाला. फिल्डिंग मध्ये बदल केल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज निखिल. ओव्हरपी चेंडू यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने मिड विकेटला पुन्हा एकदा 2 फिल्डरच्या गॅप मधनं चौकार. 4 धावा बॅक टू बॅक 2 चौकार आणि धावफलक पोहोचला 31 धावांवर. बॅटिंग टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारतोय पुढच्या सामन्यात. मळबाज हरमल संघाला गोलंदाजीसाठी संधी दिली जाईल. यावेळी मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि व्हाईट बॉल निश्चित धावफलक पुढे सरसावलाय तब्बल 32 धावांवर. अंतिम षटक सुरू आहे. सलग 2 चौकार झाल्यानंतर व्हाईट बॉल हाताळला जातोय. हो आखोटाबाचा चेंडू लॉंग लेगला भिरकावून दिला. डीप लॉंग लेगला चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर. 6 रन. आणि 2 चौकार 1 षटकार त्याने टोलावलेत. यावेळी पुन्हा एकदा ओव्हरपी चेंडूवर पुन्हा एकदा घणाघाती प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. 6 रन. धावफलकावर सलग 2 चौकार सलग 2 षटकार. ओ यावेळी फुल टॉस चेंडू मिस टायमिंग फटका. विकेट किपर आणि गोलंदाज 2 खेळाडू झेल खाली जात आहेत. सरते शेवटी डीपचा फिल्डर लतीफ आलाय चेंडूवर. या चेंडूवर मिळाल्या 2 धावा आणि दुहेरी धावनिशी धावफलक 46 धावांवर. इनिंग दरम्यान शेवटचा चेंडू बाकी आणि धावफलकावर 46 धावा. ओ यावेळी सुंदर चेंडू. नेमका शेवटचा चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळला गेला. इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकावर झाला तब्बल 46 धावा. 47 धावांचे टार्गेट. चला विनंती असेल टीम कोलंबिया खुर्जेम क्रिकेट संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी बॅटिंग साठी आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. उर्वी क्रिकेटर्स संघ.
मैदानात आघाडीच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार, धावफलक 8 धावांवर आहे. आता मात्र तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी सिंगल धाव पूर्ण झाली आहे. सिंगल निश्चित 9 धावांवर धावफलक आपण पाहतोय. हर्षद मातोंडकरने काय दिमाखात सुरुवात केली होती मोठ्या फटक्यानेशी 2 चौकारांनीशी. ओव्हरपिच चेंडूवर आता मात्र मिड विकेटला पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक देवेश लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय आणि आता मात्र झेलला रूपांतर. पहिल्या विकेटचा पतंग सचिन या ठिकाणी झेल बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. ओव्हर मधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. नवीन खेळाडू लतीफ नाईक मैदानामध्ये आलाय. एक विकेटचा पतंग, धावफलकावर 9 धावा पाठलाग करायचा आहे तो मैदानात 47 धावांचा. आणि शेवटचं षटक, पहिल्या इनिंग मधलं ते शेवटचं षटक महागडं ठरलंय. बॉल बॉय डंबा आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, दुसरा धावेचा प्रयत्न. ओ यावेळी बहुधा मिसफील्ड झाली आहे. बघूया मिसफील्डच्या रूपात या ठिकाणी तिसरी धाव देखील होईल. ज्या ठिकाणी फक्त एकच धाव होती त्या ठिकाणी तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 3 धावा आणि तिहेरी धावेनिशी धावफलक 12 धावांवर. बॉल बॉय आकाश उर्फ डांबा आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. यावेळी समोरच्या दिशेने फटका, खाली क्षेत्रात फटका सजवलाय. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो षटकारासाठी. 18 धावांवर धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एक गडी बाद 18 धावांवर धावफलक आपण पाहतोय. 47 धावांचा पाठलाग करताना पुढचा सामना माळो बॉयज हरमल विपक्ष बांदेश्वर सिहोलीम. टॉस जिंकून घेतलेली बॅटिंग बांदेश्वर सिहोलीम क्रिकेट संघाने आणि दुसऱ्या बाजूने माळो बॉयज हरमल क्रिकेट संघाला क्षेत्ररक्षणासाठी दिलेली संधी. चला दोन्ही संघ पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. शैलेश बॉलिंग मार्कवर, ज्याने शेवटच्या षटकात विस्फोटक खेळी केली तो शैलेश. यावेळी ओव्हरपिच चेंडू मिड विकेटच्या दिशेने घणाघाती प्रहार. ओ लतीफचा झेल सुटला जातोय. लतीफला जीवनदान मिळालंय. एक धाव या चेंडूवरती. लतीफ नाईक सारख्या तगड्या खेळाडूला जीवनदान मिळालंय आणि या एका धावेनिशी धावफलक 19 धावांवर. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आणि यावेळी देखील पुन्हा एकदा दोन धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावेनिशी धावफलक 21 धावांवर आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि व्हाईट बॉल निश्चित धावफलक आता मात्र 22 धावांवर आपण पाहतोय. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॅकअप देण्यासाठी थांबला होता. वन बाउंस सीमारेषेचं उल्लंघन. 4 धावा निघाल्यात. हर्षद मातोंडकरच्या बॅट मधनं चौकार आणि धावफलक 26 धावांवर. एका विकेटच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावर. येणाऱ्या कालखंडात अजूनही 47 धावांचा प्रत्युत्तर देताना 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि समोर मात्र 15 बॉलचा खेळ शिल्लक उरलाय. ओव्हरपिच चेंडू आता मात्र समोरच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक विकी होता आणि आता देखील वन बाउंस सीमारेषेचं उल्लंघन. हर्षद मातोंडकर केन या नावाने परिचित आहे या टेनिस क्रिकेटच्या जगतात आणि तो विस्फोटक खेळी करतोय मैदानात. चौकारानेची धावफलक 30 धावांवर पोहोचलाय. आता मात्र 14 चेंडू मध्ये 17 धावा करायच्या आहेत.
ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. पंचांनी दोन्ही हात स्वर दर्शवलेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि धावफलक 31 धावांवर पोहोचलाय. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा. निर्धाव चेंडूची खेच समाप्त. धावफलक स्थिरावलाय हा तब्बल 31 धावांवर. यानंतर अजूनही 16 धावा बनवायच्या आहेत आणि समोर 13 चेंडूंचा खेळ उरलाय. अर्षद मातोंडकर, लतीफ नाईक दोन तगडे खेळाडू मैदानात उभे थांबलेत. अल्टी पल्टीचा एक सुंदर देखणा फटका डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला. पुन्हा एकदा 4 धावांसाठी ट्रॅव्हल झालाय. मैदानात आघाडीच्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलक तुम्ही बघू शकता. 47 धावांना प्रत्युत्तर देताना एका गड्याच्या मोबदल्यात 35 धावांवर धावफलक. 12 चेंडूंचा खेळ उरलाय आणि 12 धाव बनवायच्या आहेत 12 बॉलमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षणाची सजावट. टीम कोलंबिया खुर्जेम क्रिकेट संघ 47 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजी करतो मैदानात. अकोटापाचा चेंडू यावेळी पिक केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने उडवलाय. लांब लांब खूपच लांब षटकार लतीफ नाईकच्या बॅट मधून. धावफलक 41 धावांवर. आता मात्र विजयासाठी 6 धावा करायच्या आहेत. अकोटापाचा चेंडू यावेळी मिस ड्रायव्हिंग फटका. झेलसाठी संधी मिळावला फिल्डर आणि झेला रूपांतर. घडसो झेल खाली येतोय. झेला रूपांतर केलं जात आहे. दुसरा विकेटचा पतंग आणि धावफलकावर 41 धावा. मैदानात अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी उरलाय आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 6 धावा करायच्या आहेत. शिवलिम संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारलेली आहे. बिनीचे फलंदाज सलामीचे फलंदाज आपण शिवलिम संघ सज्ज राहायचा आहे आणि पुढच्या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी दिली गेलेली संधी माळवाय सरमल आपण देखील सज्ज राहा. अकोटापद चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र 8 बॉल मध्ये 6 धावा करायच्या आहेत विजयासाठी. यावेळी कव्हरच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक झेलसाठी आणि झेलात रूपांतर. उमेशचा विकेटचा पतंग. मैदानात महत्वाच्या क्षणी अजून एका विकेटचा पतंग झालाय. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक उरलाय आणि 6 धावा करायच्या आहेत. 7 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण. चला न्यू बॅटर लवकरात लवकर. निखिल, नवीन खेळाडू निखिल मैदानाच्या दिशेने जातो. 7 चेंडू मध्ये विजयासाठी आता मात्र 6 धावा करायच्या आहेत. 7 चेंडू मध्ये विजयासाठी करायच्या 6 धावा. निखिल आणि दुसऱ्या बाजूने हर्षद ही जोडी आहे मैदानात.
ओ आले आले टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 4 निर्धाव चेंडू झाले, ज्यामध्ये 2 विकेटची देखील नोंद. शेवटचे 6 चेंडू उरलेत, विजयासाठी करायचे आहेत 6 धावा. हर्षद मातोंडकरवर आता मात्र दबाव असेल. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 6 धावा करायच्या आहेत. चला टीम मीटिंग थोडीशी कमी करा, विनंती असेल थोडीशी घाई करा, कारण यानंतर अजूनही 3 महत्वपूर्ण सामने व्हायचे बाकी आहेत. शौर्य बॉलिंग मार्कवर शेवटच्या षटकासाठी सज्ज होतोय. 6 चेंडू आणि 6 धावा समीकरण. हर्षद मातोंडकर स्ट्राईकला सज्ज झालाय. ब्लॉक मध्ये चेंडू शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे, धाव घेण्याचा प्रयत्न आणि फेकी करण्यापासून स्वतःला त्याने रोखलंय. एक सिंगल धाव पूर्ण झाली आणि सिंगल निश्चित. धाव फलक 42 धावांवर सलग 4 निर्धाव चेंडू नंतर धाव फलक परावर्तित झालाय. आता मात्र 5 चेंडू मध्ये 5 धावा करायच्या आहेत विजयासाठी. अकुटाबाचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला, डीप वरनं क्षेत्ररक्षक येईल, दुसरा धावेचा प्रयत्न आणि हर्षद डेंजर झोन मध्ये होता, त्यामुळे त्याने नाकार दिलाय. एक मात्र धावेवर समाधान आणि धावफलक 43 धावांवर. सामना दोन्ही टीमसाठी अजूनही समान आहे. 4 बॉल मध्ये करायच्या आहेत 4 धावा. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळला, डीप वरनं क्षेत्ररक्षक. पहिल्या प्रयत्नात फेकी, दुसऱ्या दिशेने नॉन स्ट्राईकच्या दिशेने झालेली खराब फेकी आणि 2 धावा झाल्यात पूर्ण. दुहेरी धावेनिशी आता मात्र 45 धावांवर धावफलक 45, लॉस ऑफ 3 विकेट. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 2 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू मध्ये विजयासाठी 2 धावा करायच्या आहेत आणि शौर्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बॅटची आउटसाइड शॉर्ट पॉइंटला फिल्डर, कशी फेकी अतिशय सुंदर म्हणावी लागेल. उमेश धावबाद. 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. हर्षद मातोंडकर मात्र नॉन स्ट्राईक वर आता मात्र थांबलाय. 2 चेंडू मध्ये 2 धावा. आजच्या दिवसामध्ये एक सुपर ओव्हरचा सामना आम्ही अनुभवलेला आहे. कदाचित दुसरा सुपर ओव्हरचा सामना सगळ्या क्रीडा रसिकांच्या भेटीला येईल का? 2 चेंडू आणि 2 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. गिरीश नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने स्ट्राईक वर. 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. 9 बॉल मध्ये करायच्या होत्या 6 धावा. आता मात्र 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. नवीन खेळाडू गिरीश आलाय स्ट्राईकच्या दिशेने आणि बॉलिंग मार्कवर शौर्य. ओ यावेळी सुंदर फटका, काय मॅजिक फटका खेळलाय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. कदाचित टेनिस क्रिकेट मध्ये क्रिकेटच्या इतिहासात या फटक्याचं नाव अजूनही झालेलं नाहीये. नाव निर्देशन होऊ शकतं